डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठो माऊलिये हाची वर देई, विठो माऊलिये हाची वर देई, संचरोणी राहे हृदयी माझ्या। किंवा येवोनिया राहे हृदयी माझ्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठो माऊलिये हाची वर देई, विठो माऊलिये हाची वर देई, संचरोणी राहे हृदयी माझ्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। तुका म्हणे काही, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या। पांडुरंगा करू प्रथम नमन, स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी। आता काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी। या वार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ अनंत कृपा विभूषित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देवाकडे डोळ्यांना जी मागणी लागते डोळ्यांना जे पाहायचंय त्याची मागणी करणारा अभंग आहे हृदयामध्ये जे साठवायचंय त्याची मागणी करणारा अभंग जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे सतत देवाच्या समोर मागणी करतायत सदा माझे डोळे माझ्या डोळ्यांनी सदा तुझं मुख पाहावं सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया तू कोण आहेस तू रखुमाईचा पती आहेस बरं का चांगली ओळख करून दिली तुकोबाराय यांनी पत्नीच्या नावानं देवाची ओळख करून दिली अभंगामध्ये बरं का रखुमाईच्या पती सोयरिया तुझं नाव गोड आहे तुझं रूप गोड आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि तुझ्याकडं जे प्रेम आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ 1 दिवसासाठी नाही 2 दिवसासाठी नाही आठवड्यासाठी नाही 15 दिवसासाठी नाही महिन्यासाठी नाही सर्व काळ तुझं प्रेम आम्हाला प्राप्त व्हावं गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई मला हाच वर दे कोणता एवोणिया राहे किंवा संचरोणी राहे हृदयी माझ्या हृदयामध्ये राहा देवा याच्यापेक्षा माझं मागणं दुसरं नाही तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझ्या पायाजवळ सर्व सुख आहे तुझं नाव गोड आहे तुझं रूप गोड आहे अशा आशयाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 चालत असलेला हा भव्य दिव्य गुरुचरित्र पारायण सोहळा तथा दत्तयाग श्री दत्त चरित्र कथा महोत्सव श्री क्षेत्र संगम गाणगापूर या पवित्र संगमावरती आपण दत्तगुरूच्या नामचिंतना करता एकीभूत झालेलो आहोत बरं का हा भीमा अमरजेचा संगम आहे तसाच आपल्या जीवनामध्ये भक्तीचा संगम असला पाहिजे आणि आहेच इथं बरं का कथा आहे नाम आहे आणि तुम्ही आम्ही सर्व भक्त आहेत ऐकणे म्हणून म्हणावं लागेल कथा त्रिवेणी संगमा
कथा आहे. देव भक्त आणि नाम. इथं देव आहे, भक्त आहेत आणि नाम आहे. असा चाललेला हा पवित्र सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती आहे. आपलं परम भाग्य मायबाप बरं का. हा एक तर वेळ संतांच्या संगतीमध्ये जावा किंवा संतांची संगत जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत नामचिंतनामध्ये वेळ घालवावा माणसाने बरं का. आणि या कार्यक्रमाचे सर्व हरिभक्तीपरायण ज्यांचं परमार्थावरती वारकऱ्यांच्यावरती नितांत प्रेम आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे आमचे पांडुरंग बाबा रेड्डी तुळजापूरकर यांच्या पवित्र मार्गदर्शनातून पवित्र नियोजनाने हा सोहळा पार पडत आहे. आणि या सोहळ्यामध्ये हे दत्तचरित्र कथा आहे. दत्तचरित्र कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण आमचे शंकर बाबा महाराज लोंढे सोन मांजरीकर यांची पवित्र उपस्थिती कीर्तनामध्ये आहेत. ज्यांच्या मुखातून श्रीमुखातून आपण दत्तचरित्र कथा दुपारी ऐकली आहे का नाही. मोकळे मन रसाळ वाणी आहे महाराजांची बरं का. हा गोड अशी कथा आपण ऐकली. त्यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी अभिवादन आहे. महाराजांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन आहे. आणि श्री गुरुचरित्र पारायणाचं व्यासपीठ आदरणीय मामी उज्ज्वला मामी क्षीरसागर यांच्या पवित्र अशा मुखारविंदातून आपल्याला पारायण ऐकायला मिळत आहे, करायला मिळत आहे. आपलं भाग्य मायबाप. आणि एवढंच नाही ऐकणे, इथं फक्त देवभक्त आणि नाम आहे का? एवढं असतं तर लोक राहिले नसते इथं बाबा ऐकणे. लोक घरी गेले असते ऐकणे. हे ऐकणे कळतंय का? कथा कीर्तन झाल्यावर भोजन आहेच की ऐकणे. हा अगदी नयनरम्य सोहळा इथं चालू आहे बरं का. हा आणि या सोहळ्यासाठी तुम्हा आम्हा सर्व भाविक भक्तांची उपस्थिती अगदी तन मन धनानं आहे बरं का. धनानं म्हणजे कसं आहे का नाही, दिलं पाहिजे इथं काहीतरी बरं का. हा दिलं पाहिजे. विठ्ठल आणि आज पहिल्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा आहे. कीर्तनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करतात बरं का. माणसानं मागावं हे का नाही, मागायचं माणसाला कळावं बरं का. हा माणसं मागतात पण अयोग्य ठिकाणी मागतात. आपली मागणी पूर्ण होत नाही. प्रपंचिकाकडे मागितल्याच्या नंतर मागणी पूर्ण होते का? होत नाही मायबाप बरं का. का तोच अपूर्ण आहे, त्याच्याकडंच एक आहे. मगाशी महाराजांनी सांगितलं ना आहे का नाही. निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे चक्रवर्ती सुखी, चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारी. प्रत्येकाला वाटतंय माझ्यापेक्षा कोणीतरी उंच आहे, मोठा आहे, त्याच्याकडे मागायला जावं. पण मागणी पूर्ण होते का? ज्याच्या त्याच्या ठिकाणी जो तो दुःखीच आहे बरं का. हा प्रपंचिकाकडे मागणी, संसाराच्या व्यक्तीकडे मागणी करणं चुकीची गोष्ट आहे बरं का. मागणी दोन प्रकारानं जीवनामध्ये काय होते, दोन प्रकारानं मागणीची आवश्यकता पडते बघा बरं का. तुकोबाराय देवाकडे मागतायत आणि काय मागतायत
तर माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडले पाहिजे बरं का. सदा माझे डोळा किंवा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, तुझ्या मूर्तीकडं माझे डोळे जडले पाहिजे. सतत डोळ्यासमोर देवा तू दिसला पाहिजे. कसा? आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा, आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा, आता दृष्टी पुढे ऐसाचे तोरा, आता दृष्टी पुढे ऐसाचे तोरा, दृष्टी पुढे ऐसाची तोरा, आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा, असाच रहा, जसा आहेच तसाच रहा बरं का. मागताय तुकोबाराय सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. देवा तू रखुमाईचा पती आहेस, दिनांचा दीन वत्सल आहेस, दीन जरांचा सोयरा आहेस. मग तू माझ्या तुझी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे. मी सांगत होतो मागणीच्या मागं दोन कारणं असतात बरं का. एक तर ती गोष्ट आपल्याकडं नसली पाहिजे तेव्हा माणूस मागत असतो बरं का. हा एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त आहे माणूस मागत नाही बरं का. किंवा त्या गोष्टीची आपल्याला गरज पाहिजे तेव्हा मनुष्य मागत असतो. दोन गोष्टीशिवाय मागणीला दुसरं कारणच नाही. एक तर त्याची गरज आपल्याला असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्याची गरज आहे ते आपल्या जवळ नसलं पाहिजे. मग तुकोबारायाच्या देव तर जवळ आहे ना, नाही का नाही, आहे ना जवळ. जैसा हृदया माझी रामू सर्व सुखाचा आरामू, भ्रांताशी कामू विषयावरी. देव जवळ आहे तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात देवा तू आमच्या समोर राहिला पाहिजे बरं का. मग देव तुकोबारायाच्या जवळ नाही का. तुकोबारा एका प्रमाणाने सिद्ध करतात देव लांब आहे, देव लांब गेलाय. जोपर्यंत संसार अंतरात आहे तोपर्यंत देव लांब आहे बरं का. मग तुकोबाराय दूर निर्देश करतात. फलकट तो संसार येत सार भगवंत तो हा, आहे का नाही. मग असाच आमच्या डोळ्यासमोर उभा राहा म्हणतात तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल भला भला विठ्ठल ज्या वेळेस मैबाप अंतकरणामध्ये मल विक्षेप येत असतो त्यावेळेस देव असलेला दूर जात असतो बरं का. हा आहेच अंतकरणामध्ये भगवंत, पण आपल्या अंतकरण पटलावरती
काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार इत्यादी लिप्त आहेत बरं का. कामानं तर वाटोळ केलं का कुलकर्णी बाबा. कामाची कोतवाल याने नाडिले बहुतासी बहुतासी कामाची कोतवाल याने नाडिले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जपत अग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. हे जपताग्नी दुर्वास ऋषी नाडिले बहुतासी. दादाजी भोगा तोही साला कासी. कामाची दोन तोही झाला त्यासी. कामाची फौजदार तोही मिळाला त्यासी. कामाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा महार. जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा महार. जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा. कामाची कोतवाल याने नाडिले बहुतासी. कुणा कुणाला हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. हरिहराला तर सोडा जमक दगणी दुर्वास नाडिले मान मान ऋषी. कामाच्या माग पुन्हा क्रोधाला क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार मायबाप जोहार मी काया पुरीचा. कामानं चांगले चांगल्याचे रानं पडक पाडले मायबाप. काम मोठा विचित्र आहे. मला सांगायचंय काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार जर इथून घातले तर देव आयता आहेच आहे बरं का. विठ्ठल 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 मग तुकोबारायकडं काम नाही क्रोध नाही लोभ नाही दंभ नाही अहंकार नाही बरं का. आणि हे सगळे गेल्याच्या नंतर देवाला म्हणावं लागतं आता दृष्टी पुढे. नाही तर उभं देव कुणाला दिसत नाही मायबाप. हे का नाही आहे का नाही. देव नुसती बघण्याची गोष्ट आहे का अनुभवण्याची गोष्ट आहे. नुसते बघून नुसती मूर्ती बघून काय करता. भाव के वश में है भगवान. मला सांगायचं काय भाव नहीं तो निधि बन मधुबन लागत बसवीरान. भाव होई तो कुंजलता में सुनत मुरली तान. प्रज्ञानंद बाबा कसं आहे. भाव के वश में है भगवान भाव नहीं तो. पुढे ऐका बरं का. भाव जर नसेल अंतःकरणामध्ये भाव नहीं तो हर मंदिर में दिखत बस पाषाण. बरं का. जर अंतःकरणामध्ये भाव नसेल भक्ती नसेल श्रद्धा नसेल तर देवळातला देव नाही तो पाषाण आहे त्याच्या नजरेमध्ये बरं का. भाव होई तो पाषाणों में प्रगट होई भगवान. भव के वश में है भगवान. बरं देवा कारणे भाव तस्मात असं म्हटलेलं आहे. मी सांगत होतो अंतरामध्ये भगवंत आहे ना आहे देव. फक्त काम क्रोधानं त्याला झाकले बरं का. विहिरीमध्ये पाणी आयतं आहेच आहे फक्त वर शेवाळ आले. शेवाळ बाजूला सारलं की पाणी
काळशार पाणी पिण्यासाठी अगदी उपलब्ध आहे बरं का. अंतकरणामध्ये देव आहे हा, पण काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार काढले पाहिजे बरं का. तर अंतकरणातला देव प्रगट होईल. विठ्ठल विठ्ठल मग तुकोबार आहे म्हणतायत देवानं माझ्या समोर राहिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं देव तर समोरच आहे, पण देव भगवंत समोरच आहे हा, पण साधू संतांच्या जीवनातलं हे सगळं निघून गेलंय आहे का नाही. काम बांधवडी काळ घातला तोडरी आहे का नाही. हनुमंतरायाच्या जीवनातला प्रसंग आहे. काम बांधवडी काळ घातला तोडरी बरं का. सात संतांना काम क्रोध त्रास देत नाही मैबा बरं का. हा, चांगल्या चांगल्याला जो काम नाचवतो तो संताच्या जवळ लोटांगण घालतो. जो काम आहे क्रोध आहे बरं का, हे सगळ्याची उत्पत्ती कुठून होते. एक सांगतो, काम जर जीवनात निर्माण झाला बरं का, मला एखादी गोष्ट पाहिजे हा काम आहे बरं का. मला एखादी गोष्ट प्राप्त व्हावी हा काय मनात निर्माण झालेली इच्छा आहे, तो काम आहे बरं. काम सगळ्या सर्वार्थानं काम बाधक आहे. जर पूर्ण झाला बरं का सुदाम बाबा, जर काम पूर्ण झाला तर कामाच्या मागं लोभ वाढतो बरं का, आणखी आणखी असं वाटतं बरं का. आणि जर काम पूर्ण नाही झाला, इच्छा पूर्ण नाही झाला, तर ते इच्छा क्रोधाला जन्म देते. विठ्ठल विठ्ठल हो. आणि ज्यांच्या पायाखाली काम आहे, ज्यांच्या आटोक्यात क्रोध आहे बरं का, तुकोबारायाकडे मी सांगितलं ना, याच्यापैकी काहीच नव्हतं. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा. काम नाही तुकोबारायाकडे बरं का. प्रमाणानं सिद्ध करू आपण. तुकोबारायाकडे काम नाही ऐकणे. तुकोबारायाकडे क्रोध नाही. जर तुकोबारायाकडे क्रोध असता तर मंबाजी बुवांनी काठीनं मारल्याच्या नंतर तुकोबाराय मुंबईच्या बुवाच्या घरी गेले नसते. बुवाजी तुम्ही कीर्तनाला आले नाही का, मला मारून मारून तुमचे हात दुखतायत का, सोपून देऊ का, का अंतकरणामध्ये क्रोधच नाही, गेले नसते. काम नाही बरं का. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का नाही. एक स्त्री आली तुकोबारायाकडे आहे का नाही, आणि तिला जाईव मोतू माते नकरी आम्ही विष्णुदास दैसेनो हे आम्ही विष्णुदास तुकोबारायाकडे काम नाही. मंबाजी बुवाकडे जातात बरं का. तुकोबारायाकडे क्रोध नाही आणि तुकोबारायाकडे लोभ नाही बरं का. लोभ नाही तुकोबारायाकडे. म्हणून तर म्हणतात ना, जाळोनी संसार बैसलो अंगणी. लोभ असता एवढ्या त्या लोकाचे शेत लिहून घेतलेल्या खतावण्या तुकोबारायांनी इंद्रायणी मातेमध्ये बुडवून टाकल्या का. जीवनामध्ये लोभ नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. लोभ नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, दंभ नाही, अहंकार नाही बरं का. ह्या सगळ्यातून तुकोबाराय निवृत्त झालेले आहेत. म्हणून तुकोबारायाचा अधिकार देवाला. देवा आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, माझ्या डोळ्यासमोर तुझी मूर्ती जडून राहिली पाहिजे. अभंगाच्या पहिल्या सांगतात, सदा सतत माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया बरं का. डोळ्याला काम लावतात तुकोबाराय. तसं तर साधू संतांनी सगळ्या शरीरांच्या सगळ्या ज्ञानेंद्रियाला कर्मेंद्रियाला काम लावलं.
तरच शरीराचं सार्थक आहे जन्म आल्याचं. नाहीतर आहे का नाही तोंडानं वाचाळ बोलायचं, डोळ्यानं वाईट पाहायचं, मुखानं अभद्र बोलायचं, पायानं जाऊ नये तिकडं जायचं, हातानं करू नये ते काम करायचं, हे का नाही. असं जर शरीराचं काम असेल तर काय उपयोग आहे या शरीराचा. प्रत्येक अवयवाला काम लावलं पाहिजे जसं संतांनी लावलं, हे का नाही. एक अभंगच आहे ना, घेई घेई माझे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा. स्वर दे. गोड नाम विठोबाचे, गोड गोड नाम विठोबाचे, घेई वो माझे बाचे पांडुरंग. असं प्रत्येक इंद्रियाला काम लावलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. मनाला काम लावलं, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. प्रत्येक इंद्रियाला काम लावलं संतांनी, बरं का. तसं आपण सुद्धा काम लावलं पाहिजे प्रत्येक, हे का नाही. डोळ्याला काम लावलं पाहिजे, हाताला काम लावलं पाहिजे, पायाला काम लावलं पाहिजे. पण आपलं भलतीकडं जाते, हे का नाही. हा, जाऊ नये तिकडं जातात आपले पाय. बोलू नये ते अभद्र शब्द बोलतं आपलं मुख, पाहू नये ते दृश्य पाहतात आपले डोळे, बरं का. जे ज्याचं चिंतन करू नये असं चिंतन करते आपली बुद्धी, बरं का. हा, संतांनी सगळं तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागते, सगळं देवासाठी समर्पित केलं. आणि तुकोबाराय सांगतात, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जशा अवस्थेत आहेस ना तशा अवस्थेत राहा. कशा अवस्थेत आहे देव, आहे का नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी व्रती तेथे माझे व्रती तेथे माझे हरी व्रती तेथे माझे हरी व्रती. चालू द्या धोरणात. जरा झालं, एक 15 मिनिटात संपवायचंय, बरं का. जशा अवस्थेत आहे तसा राहा, बरं का. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. माझी वृत्ती सुद्धा तिथं स्थिर झाली पाहिजे. देवा, माझे डोळे सुद्धा तुझ्या मुखाकडं पाहून देवाला उभं करतात बघा संत, नाही की नाही. हो, बरं काय उपयोग आहे देवाच्या मुखाकडं बघून. नाही नाही, देवाला उभं करायचंय समोर. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे असं म्हणून जे देवाला उभं करायचंय, सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती. काय त्याचं बघून कुणाचं कल्याण झालंय. का कशामुळं देवाला समोर बघायचं. त्याला काही कारण असलं पाहिजे की. कारणाशिवाय तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. आता वेळ खर्च करायचा आणि उगाच देवाकडे असं बघत बसायचं, आहे का नाही. का बसायचं त्याच्याकडे, देवाकडं काय उपयोग आहे त्याच्याकडे बघून. काय महिमा वर्णू सदा माझ्या डोळ्यांना तुझी मूर्ती दिसावी. का दिसावी. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती किती सांगावं. देवाचं तोंड बघितल्यावर देवाचं मुख बघितल्यावर काय काय होतंय किती सांगू. कोटी ब्रह्म हत्या जरी झाल्या तरी काय होतं, मुख पाहता जाती. त्याचं जर मुख बघितलं तर कोटी ब्रह्म हत्येसारखं पातक जीवनातून निवृत्त होतं. हा फायदा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सदा
माझे डोळे कधी कधी नाही, आपण कधी कधी बघतो देवाकडं, आहे का नाही? आणि देवाकडं जात असताना कधीतरी जातो, आणि कधीतरी गेल्याच्या नंतर तरी काय नीट जातो का आपण? आठाण्याचा कापूर, आठाण्याची उदबत्ती, दुसऱ्याच गाडेपिटी घ्यायची पेटवायचं, बरं का? 1 रुपयात देवाला 3 पिढ्याचं मागून घ्यायचं, ही काय भक्ती आहे? मैं अगर कुछ मांगू तुझे, असं मागणं पाहिजे. प्रल्हादाने मागितलं बघा, एका अगदी 1 मिनिटाच्या आत सांगतो की मैं अगर कुछ मांगू तुझे तो तुम कुछ न देना मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. हे देवा, जर तुझी भक्ती केली, तुला तर चिंता आहेच आमची, तुझ्याशिवाय आमची चिंता करणारा आहे तरी कोण? बरं का? सर्व भार ज्या अर्थी आम्ही तुझ्यावर घातलाय त्या अर्थी आमची. मगाशी बाबा बोलून गेल ना, वस्त्रा पोटा या वस्त्राची पोटाची चिंता करणारा कोण आहे? भगवंतच आहे ना. जर देवा तुझी भक्ती करून जर तुझ्याकडं मागितलं ना, तर काय होईल? वरना आशिक नाही मजदूर हो जाऊंगा मैं. अरे एखाद्याच्या दिवसभर एखाद्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करावं आणि जाताना म्हणावं दिवसभर मालक तुमचं काम केलंय, पगार द्या, हात पसरावा. तसे होईल ना देवा? आहे का नाही? देवा असं कर, अंतकरणामध्ये मागण्याची वृत्तीच राहू नये, असं वृत्ती सहित बदल मागायचं. बरं का? असं कर. बरं का? काय सांगत होतो मी? तुकोबाराय देवाकडं मागतायत, पण मागताना असं मागितलं पाहिजे की त्या मागण्यातून मागणी संपून जावी, असं मागितलं पाहिजे. आपलं वाढलेलंच आहे, माझं, माझ्याचं, माझीचं, नाताचं, बंतूचं, किती 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 गबाळ वागवतात लोक. देव जाणे कसं सहन होतं त्यांना. बरं का? देवाकडं तुकोबारायांनी मागितलं ना, काय मागितलं? तुकोबारायांनी मागितलं, माझ्या डोळ्यासमोर तूच असला पाहिजे, मागितलं ना. बरं का? त्यालाच मागितलं पाहिजे. बरं का? लय हळवाक मागतात लोक जीवनामध्ये. बरं का? देवाकडे मागायचे, एक तर 2 ठिकाणी मागावं. कुणाकडे मागू नये, एक तर संताकडे मागावं किंवा देवाकडे मागावं. बरं, मागत असताना सुद्धा काय मागावं याची तरी काय, याचं काय भान? संताकडे मागत असताना प्रपंच मागावा का? मागू नये. संताकडे मागत असताना काही मी उद्धार पावेण, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, माझ्या चित्ताचं समाधान करा. ऐकणे मागितलं पाहिजे. कधी भेटेल रघुपती, सीतेने मागितलं ना, मजला सांगा हो मारुती. देव कधी भेटेल हे सांगा. संताकडं मागत असताना आणि देवाकडं मागत असताना काय मागावं? देवाकडं मागत असताना देवच मागावा. तो मज भावा, तो मज भावा,
दर का मला माझं घर बांधून पूर्ण होऊ दे. शेजाऱ्याची जमीन विक्री निघाली देवा, तेवढी एकदा तेवढं माप पदरात टाक. नवस करतो आपण. मला सांगा, देवाकडे संताकडे मागत असताना देव मागावा आणि देवाकडे मागत असताना सुद्धा देवच मागावा. बरं का, प्रपंचातल्या नाशिवंत मागणे मागू नये. बरं का, देवाकडे जर देव मागितला तर लक्ष्मी आपोआप घरी येते. का? ती त्याच्या चरणाची दासी आहे. ती कुठं जाणार आहे? बरं का, त्याच्या माग माग ती येणार आहे. इको कमी करायचा थोडा. त्याच्या माग ती येणारच आहे का नाही? हा, देवाकडे देव मागितला पाहिजे हो. हा, सर्व गुण संपन्न आहे देव. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. बरं का, सहा भग देवाकडे आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य इतक्या सहित संपन्न परमात्मा आहे. तोच मागितला पाहिजे. तो जर एकदा घरी आला ना तर दुसरं जीवनामध्ये काहीच मागायची गरज नाही. बरं का, विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाला सांगितलं पाहिजे, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. देवा, तुझं नाम गोड आहे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. देवाचं नाव गोड आहे. जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे गोड आहे. किती गोड गोड तुझे नाम, विठ्ठला विठ्ठला. देवाचं नाव गोड आहे. हा, किती गोड आहे. पाहिलं ना, पण अमृत तयास फिके पुढे, अमृत सुद्धा त्याच्या नावा पुढं फिक्क आहे. इतकं देवाचं नाव गोड आहे. बरं का, किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबाने गे अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. गोड तुझे रूप, देवाचं रूप सुद्धा गोड आहे का नाही? देवाचं रूप सुद्धा गोड आहे का नाही? आहे का नाही? बघत राहा वाटतं. पाहिली या वेध लावी, पैसे जीवी जडोनिया. देवाचं रूप गोड आहे, देवाचं नाम गोड आहे. आणि तुकोबर आहे म्हणतात, देई मज प्रेम सर्व काळ. माय बाप, जगामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. बरं का, हा, पैसा, धन, दौलत, नाते संबंध सगळे प्राप्त होतील, पण प्रेम दुर्लभ गोष्ट आहे जीवनामध्ये. बरं का, प्रेमासारखी दुर्लभ गोष्ट नाही. हा, तुम्हाला मला वाटतं प्रपंचामधले लोक आपल्यावर तर प्रेम करतात. बरं का, पण ते प्रेम आहे का? ते प्रेम नाही, तो प्रेमाचा नुसता दिखावा आहे. बरं का, जोवरी चळन गा तोवर म्हणती माझा, मानिती लहान थोर, देह सुखाची काजा. इंद्रिय मावळले बाबूला कैसा विपरीत झाला, तोच
तोची देह नव्हे तुझा. ओ जोवरी चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे दादा हे काय प्रेम आहे का? प्रपंचातलं प्रेम लटक प्रेम आहे, प्रपंचातलं प्रेम भामट प्रेम आहे. प्रेम जर पाहिजे असेल तर ते देवाकडेच मिळतं. प्रेम दुर्लभ आहे, सर्वसामान्य लोकाला प्रेम दुर्लभ आहे. शंकर बाबा याच्यात नवल नाही, प्रेम देवाला सुद्धा दुर्लभ आहे. बरं का, देवाला सुद्धा प्रेम दुर्लभ आहे. देवाला जर प्रेमाचा सुखाळा असता तर देव वैकुंठात राहिला नसता. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. आणि कमी देवा सदा म्हणजे सर्व काळ दे, प्रेम दे सर्व काळ दे म्हणजे सदा दे. देई मज प्रेम सर्व काळ, पण मला वर दे कोणता? विठो माऊली हाची वर देई एवोनिया राहे हृदय माझ्या. याच्यापेक्षा मला काहीच नको. तुका म्हणे काही न मागे याच्या सोबत अंतकरणामध्ये प्रेम दे, ते सर्व काळ दे. आणि याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. मायबाप परम पवित्र या भस्माच्या डोंगरावरती आपण कथा कीर्तनासाठी एकीभूत झालेलो आहोत. या भूमीचं महात्म्य माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे बरं का. आणि कथेमधून आपल्याला महाराजजी सांगणारच आहे बरं का. त्याच्यामुळं जास्त वेळ घेत नाही. ज्यांच्या दरबारामध्ये ही सेवा समर्पित होते आहे सद्गुरू श्यामदास माऊली महाराज संजीवन समाधी मंदिर, संगम भस्माचा डोंगर, कर्नाटक, गाणगापूर क्षेत्र कर्नाटक, या ठिकाणी ही सेवा आम्हाला
ऐकायला मिळते, भगवंताचं चरित्र गायला मिळतंय. ह्याच्यासाठी आमचे सर्व हरिभक्तीपरायण पांडुरंगजी बाबा रेड्डी तुळजापूरकर हे का नाही खरं तर तिथला गोंधळ आणून त्यांनी इथं मांडलाय बरं का. हा तुळजापुरात काय गोंधळ आहे का नाही, आणि तोच परमार्थाचा गोंधळ आणून इथं मांडलेला आहे महाराजांनी. त्यांच्यासाठी का तुमच्या आमच्यासाठी मांडलेलं आहे बरं का. आणि आदरणीय त्यांना सहकार्य उज्ज्वला मामी क्षीरसागर, तुम्ही सर्व श्रोते सज्जन, ज्याच्यामध्ये हे फूल नाही फुलाची पाकळी असा वाटा ज्याचा त्याचा आहे. कोणी नामसाधना करत असेल, कोणी अनेक प्रकारच्या सेवा करत असेल आहे का नाही. हे समर्थाची पंगत आहे. तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने, समर्थाची पंक्ती भोजने, तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने. कोणी कोणतीही सेवा करा, फळ सगळ्यांना सारखंच देणार आहे दत्तप्रभू बरं का. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या दत्तप्रभूच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम आहे. विठोबा रखुमाई